आईच्या गावात 35% मी पास झालो. त्याला दगडूच्या काय झाला. त्याचं काय होणार आहे गंड बोपा, साला नापास झालाय. काय बोलला आपण नापास. मागच्या टायमाला पण असंच पिंगळ पादल्यागत पादला तवा नापास झालो आपण. आणि आत्ता पण तोंडातनं ठुसकी सुटलीच पै आत्ता पण नापास झालो. परत जर असं बोलला ना मागणं बुडाला रॉकेट लावेन ढागात घालवेन. नाच. काय रे छोटा राजू इलायची, तुला शांतारामने बोलिवलंय. कोण शांताराम? त्याच्या आईचं डोसकं त्याच्या येत नाही म्हणून सांग. तुझा बा शांताराम त्यानं बोलिवलंय. बाप आईच्या गावात बापान बोलले. ए बालभारती मलेरिया ह्याच्याकडे बघा तुम्ही, मी आलोच. चला रे. अरे फुकणीच्यानू बघा माझी लाईन मारा नव हाना याला. अरे वा, शेट आले शेट. अंदा पवाळ ग त्याला. अगं ववाळ म्हणतोय ना मी तुला. ओके आपण पाय पडतो. हे गा पेढे घे. आपण तुम्हाला नाही नाही मला नको, तू खा तू खा. ठीक आहे 17 पेढ का 17 पेढ. अरे खा. आपण बस बस आपण डबल पाया पडतो ना. आपण काय झालं आपण 17 वेळा नापास झालायस तू. 10 वेळा नापास झालास. त्या सदम्यानं आई मिली तुझी. आता काय बापाच्या मारण्यावर टपलायस वी. आपण तू एवढ्या लवकर नाही मरू शकत. आपण अजून 3 वर्ष पाहिजे ती. 3 वर्षानं काय आहे. बघ मी 10 वेळा नापास झालो, त्या 7व्यानं माझ्या आईवर गेली बरोबर. आता मी 17 वेळा नापास झालोय, अजून 3 वेळा नापास झालो का नाही 20 होतंय. 10 दोन्ही 20. मग तुझी विकेट पडणार आपण. बोकड्या माझ्या मारण्यावर टपलायस वी. परत आलास तर बघ. चाल त्याकडे. आईचा गो आपण कसा काय नापास झाला. मेंढीसाला पुस्तकातला शब्द शब्द बघून लिहिला होता मी. अरे दगडे, तुझे पुस्तकातलं बघून एवढं ते फुसकटाचं पोर्शन बदलून 8 वर्ष झाली. मग कशाचं पास होते तू. करा रे भंकस करा तुम्ही आपली. आपण आहेच ना तसा. चला ही जिंदगी माझी का नाही देवळातल्या घंटासारखी झाल्या. कोण पण येते ना वाजवून जाते. टन टन टन. भावा चेष्टा केली रे जरा. करा रे चेष्टाच करा माझी. साला कोण प्रेमानं वागत नाही आपल्यावर. आपली आई होती माझ्यावर प्रेम करणारी, पण ती पण सोडून गेली मला. थांब एक लिमिट. मेन लोच आहे की तुझ्या आयुष्यात तुझ्या फिल्म करणारा कुणी आपला माणूस पाहिजे. म्हणजे एक तरी लव आहे का तुला. लव सगळा फालतू पण आहे. लव फालतू. हे बॅक बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर आर विमेन. म्हणजे काय प्रत्येक यशस्वी माणसाला एक बाई बियाणं भरलेला अंडा फेकून मारते. अरे दगडू अर्धवट इंग्रजात तसं नसतंय. त्याचा अर्थ आहे की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक बाई असते. मग त्या बाईनं मागं कशाला थांबायचं, पुढं थांबायचं ना. मागणं टाचावर करून पण त्याला काय दिसणार नाही. ज्याला जातच मी घालला. अरे थांब 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 सांग काय सांगणार हे बघ दगडू, जीवनात लव नावाचा टाइमपास पाहिजे. लव इज लाईफ. पण त्यासाठी पैसा बी कमाय पाहिजे. बर चालतंय. लय पैसा कमवितो, पोट्याने कमवितो. जातो मी. पैसा कमविणार. दगडू ही आहे भाटाची चाळ. जल्ला मी चाललो घरी. कुठं रे? अरे ही भूताची चाळ आहे. भूत मला धरतील.
त्या भूताची चाळ ना भटाची चाळ आहे. भटाची चाळवी बर चल. इथं पेपर व्यवस्थित टाकायचं. चालतंय चालतंय. इथं कनसे बापूंच्या इथे एक पेपर टाक. आक्कन टाकू. भुट्ट्या आकाश टाकायचा असतो पेपर. बर बर ठीक आहे. इथं पेपर व्यवस्थित टाकायचा. इथं महादेव राहतात. अरे हे काय रे? जल्ला तू आत्ता बोलला ना इथं महादेव राहतात मग पाया पडलो. भुट्ट्या महादेव म्हणजे देव नव. महादेव लेले माणूस आहे देव. माणूस आहे वे. होय शाकाल म्हणते त्याला. शाकाल. बर बर वाजवतो तार. पेपराला शाकाल. ए भैया शाकाल दरवाजा उघडून झालंय. एवढ्या जोरात दरवाजा कशाला वाजवलास? जाऊ दे. एवढ्या जोरात दरवाजावरती आघात केलास लाजा नाही वाटत तुला? नाही आहे व. अरे क्या नया है वह? क्या ये 2 वर्ष का नन्नूला बाळ है? इसको जरा भी अकली का भाग है कि नहीं? जानो दो ना साहब इधर आओ जरा. अरे क्या करा है उंडे के बूढ़े की? अरे साहब ये भैया मेरे को बोला इधर शाकाल रहता है. म्हणजे शाकाल आणि डोसक्यावर केस कशी काय उगावली ती म्हणून जरा वडून चेक केलं. हेर विक घातलाय का काय? भुट्ट्या काय पण कशाला सांगते साहेब? मी काय नाही म्हणलेलो. अरे घरी काय खायला देत नाहीत काय? ती आरोग्य पुरवणी नेहमी खाल्लीस. नया है व. अरे फिर नया है वह? उसकी स्वच्छता के बारे में बोल रहा हूँ मैं. कैसी गंदी नाली का कीड़ा है. ए शाकाल बोलला एवढं बोलला आता पुढे बोलला ना पायतान माझं तुझ्या कानाखाली गळपाटलाच म्हणून समज. काय रे तुझी भाषा? नया है व. अरे फिर नया है वह? उसकी भाषा के बारे में बोल रहा हूँ मैं. बोलो बोलो भाषा के बारे में बोलो आणि काय बोलो या पायतानाला तुझं कॅस काढून शाकाल करणारच आहे तुला मी. छी 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 गलिच्छ माणूस. नाव काय तुझं? दगडू. दगड. नावाप्रमाणे दगडच आहेस बर का. नया है व. अरे फिर नया आहे व. तुमच्या तर आता नया है वो. नया है वो. ए दगडू जरा तुला कुठला लव पाहिजे बोल यातला. भावा एकापेक्षा एक पाखरू आले. कुठलं पाहिजे सांग. कुठलं पटवणार आहेस तू? साल्या पाखरू पटवून काय चिवत आहे दार उघड असला खेळ खेळत बसू काय मी. अरे दगडू खोया डोक्याच्या ते पाखरू म्हणजे पोरगी असं बोलला तो. असं मी पोरगी मग पटवणार की. दगडो ही कशी वाटते बघ तुला? मला मारती अजून जरा चांगली पाहिजे मला. सल्ला मला ह्याच्यापेक्षा अजून चांगली पाहिजे मला. दगडू आता ह्यो शेवटचा चान्स आहे. आता कोण येईल त्याला पटवायची नाही तर तुला तुझ्या आईची शपथ आहे. बर ठीक आहे पटवतो मी. ए दगडू अप्सरा आली अप्सरा. देखणी नाजूक आरस पाणी बघावन बघत राहावं एवढी देखणी लावण्य होती. बघू. हे, अरे कोण आहे? कॉलेज कोई नाही राजू. अरे ही प्राजू ना मग भट्टीत भाजून कर आपल्याला काजू आहे हो, काजू. गे पत्ते तुला तिलाच पटवायचे. मी नाही पटवणार मी जातो घरला. भावा तू आता आईची शपथ घेतल्यास काय बी करून पटवायचीच. मी नाही पाठवणार. शपथ गेली कड्यावरनं घालणाऱ्याच्या मड्यावरनं. मला नको असला काय धंदा. अरे हे बघ आम्ही दोघं तुला 5,000 रुपये देतो पण तू तिलाच पटवायचेस. 5,000 देणार दोघ जण. हा. 15 मिनिटात पटवली म्हणून समजा तिला 10,000 रुपये तयार ठेवा. भावा एवढं सोपं नाही. ती केसवाल्या शाकालची पोरगी आहे. काय शाकालची पोरगी आहे मग तर तिला साला मी 100% पटवणार. मला पण त्या शाकालचा बदला घ्यायचा आहे. मग जा लवकर. आणि हे बघ 2 महिन्यात ती तुला नाही पटली तर तू आम्हाला 50,000 रुपये द्यायचं. भावा 2 महिने म्हणजे तुला फक्त 60 दिवस आहेत तुझ्याकडे. ठीक आहे मी जर 7 दिवसात नाही पटवली तिला तर तुम्हा दोघांनी 50,000 देतो. आणि भावांनो आई बाबा आणि साहित्य तामणकरची शपथ घेऊन सांगतो तिला पटवणार आपण. जा जा जातो. बालवाडी आपल्या बाल भारती बघ पटवते का. सॉरी बर का जल्ला चुकून धक्का लागला. मला खूप छान वाटलं. काय मग आय लव्ह यू कोण म्हणणार? आय लव्ह यू. आय लव्ह यू प्राजू. आय लव्ह यू प्राजू. आय लव्ह यू प्राजू. अरे भरट्या सपन बघू नको. जा लवकर गेली प्राजू. त्या आईला चपनात होतो वाटतं मी. जातो बाबांनो. आई बाबा आणि साई तामणकर शपथ पटवणार तिला मी.
भावाने जमले कुत्र्या तो डोळा जाय येते का काय दिसत नाही तुला पाठ जल्ला चुकून धक्का लागला सॉरी. आधी किती जग मारली बरं असू दे, जा तू जा तू उचलून कोण तुला बाद यातला मी हाड जातो. आले बघ माल खाऊन. गेला घोड्यावरनं आला गाढवावरनं तरी सांगत होतो तुला पटवणं लय अवघड आहे. चालला बाल मारते लयच अवघड आहे तिला पट्टावण. मग पाहिजे हल्ला असला तर आम्हाला 50,000 रुपये दे आता. ए मलेरिया मी हालत नसते या कळलं का. 2 दिवसात तिला पटवणार आहे मी. बघू काय झेंडा लावतं बघू आता. त्याला येत नाही. चल रे. काय झालं प्राजू, काय शिकतेस? अगं माझ्या एका कानातलं पडले आणि एकाच कानातलं आहे. दगडू बाबा मोका मोका मोका. जल्ला कसला मक्का सांग, नुसतं मक्का मक्का बोंबलं नक्का. अरे ऐक दगडू बाबा तिच्या कानातलं पडलंय ती तिला हुडकून दे जा म्हणजे ती तुला पटेल. त्याला येडा झाला का तू कशाला त्याला असली आयडिया देतो. आपल्याला 10,000 रुपये द्यायला लागतील त्याला पटली तर. बरं सांगतो दगडू बाबा दुसरी काहीतरी आयडिया करता जा. चालला भेंडी मी हेच करणार आहे, जातो पटवत तिला. चालला इथं पडलाच नसणार आहे, मला जिथं धडाकली प्राजू तिथंच पडला असणार आहे, तिकडे जाऊन हुडकतो. जल्ला इथंच धडाकली होती प्राजू. ए बाळा जरा इकडे ये ना, असं चालत ये तिकडनं. जल्ला असाच धक्का लागला मला, कुठं पडला असेल तुझ्या आईला त्याच्या. ए इकडे पडा. तिथं त्या पराजूचं कानातलं गळफटलेलं बघितलं का तू. नाही बरं बरं जाऊ दे, याच्या आईला कुठं उन्हात आणत हुडकायचे. जल्ला कुठं गळफाटला प्राजूच्या कानातला. घाम पडला मला त्याच्या आईला त्याच्या. और त्याच्या आईला इथं पडलाय वालत कानातला. आता पराजूला नेऊन देतो म्हणजे पराजू खुश होते ना, आय लव्ह यू म्हणते मला. चल्ला पराजू पराजू ए करपलेला काजू. पराजू परत आलास तू. पराजू ऐक ना, तू कानातलं पडलेलं शोधते ना, तुला कसं माहित. ते तुझ्या कानातलं एकच दिसलं ना म्हणून म्हटलं तुझ्या कानातलं शोधते काय. बरं मग असू दे. बरं ऐक ना पराजू, हे बघ मला तुझ्या कानातलं सापडलाय. मगाची तडकले तवा काढून घेतलंच का नाही. अगं पराजू मगाच तडकलं तेव्हा नाही, साला आई बाबा आणि साई तमनकर शपथ घेऊन सांगतो उन्हा तानात फिरून मी अडकलं ही सालाई. खरं सांग तवा तडकलंस तवाच काढून घेतलंस का नाही. नाही पराजू इकडे ते